मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारपासून मुंबईच्या आझाद मैदानावरती आंदोलन सुरू केलेलं आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून मुंबईमध्ये मराठा समाज दाखल झालेला आहे। कोट्यावधीच्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव दाखल झालेला आहे। वासीमध्ये कशा पद्धतीने मराठा समाजाच्या व्यवस्था करण्यात आलेली आहे, राहण्याची असेल, जेवणाची असेल, ते आपण इथल्या मराठा बांधवाकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। वासीमधले काही मराठा बांधव आहेत, ती सविस्तर माहिती आपल्याला या ठिकाणी देणार आहेत। कशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी राहण्याची सोय केलेली आहे, तर संपूर्ण माहिती द्या, कशा पद्धतीने या ठिकाणी माहिती करण्यात। प्रथमतः सर्व मराठा बांधवांचे नवी मुंबई आणि मुंबईमध्ये सहर्ष स्वागत। आपण इथं आलात तर तुमची गैरसोय होऊ नये म्हणून नवी मुंबईमध्ये आम्ही वासी एक्झिबिशन सेंटर इथे 50,000 ते लाख लोकांचे राहण्याची आणि खाण्याची सोय केलेली आहे। तुर्तास आमच्याकडे 50,000 लोकांचा स्वयंपाक करून रेडी आहे। आज संध्याकाळी 50,000, जर त्यातूनही पब्लिक वाढलं, लाख, 2 लाख, 5 लाख, तरी आम्ही एवढी ताकद ठेवलेली आहे नवी मुंबईच्या वतीने की त्या सर्वांना पोटभर जेवण देऊन पुन्हा त्या लढण्यासाठी त्यांना ताकद देऊन पुन्हा मुंबईमध्ये पाठवायची आम्ही तयारी ठेवलेली आहे। आणि प्रत्येक मराठा बांधवांना माझी नम्र विनंती आहे, खचू नका, घाबरू नका। जोपर्यंत आपला लढा पूर्ण होत नाही तुम्ही लढत राहा, तुम्हाला लागणारी रसद आम्ही पोचवत राहू। आम्ही कमी पडणार नाही, तुम्ही कमी पडू नका। जरांगे पाटील साहेबांना आपण आपली ताकद देऊ, त्यांनाही कमी पडू द्यायचं नाहीये। आणि सरकारला एक सांगणं आहे, तुम्ही किती कपटपणाने आमच्यावरती कारवाई करा, किती तुम्ही आमच्यावरती गनिमी कावे करा, हा मराठा शिवरायांचा मावळा आहे। हा मराठा समाज कधी तुमच्या भीक घालणार नाही। आणि तुमचे हे कपटकार असताना जुन्या काळापासून आलेले आहेत, हे जेवढे ब्राह्मण समाज आहे, उघडपणे आज बोलायची वेळ आली की तुम्ही आमच्या मराठा समाजाला दाबण्याचा प्रयत्न करत आहात। तुमच्या कुठच्याही प्रयत्नाला आम्ही बळी पडणार नाही, तुमच्या आश्वासनाला भीक घालणार नाही। आज आमचा मराठा समाज पूर्णपणे रस्त्यावरती उतरलेला आहे आणि ह्या मराठा समाजाला संपूर्णपणे रसद पोहोचायची जबाबदारी परमेश्वराने आमच्या नशिबी दिलेली आहे आणि ते आम्ही पूर्णपणे पार पडलं। त्यात आमचा काही झालं तरी चालेल, आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढणार आणि प्रत्येक माणसाला 2 घास जेवण घालण्याची आम्ही आमची जे मानस ठेवलेला आहे तो पूर्ण करणार। आणि हा पूर्ण नवी मुंबई टीमच्या वतीने केलेला आहे आणि सर्व नवी मुंबई टीमच्या वतीने सर्व भाविकांना, सगळ्यांना, मराठा बांधवांना इथे आम्ही राहण्याची सोय केलेली आहे। ज्यांना ज्यांना गैरसोय असेल त्यांनी कृपया आमचे कॉन्टॅक्ट करून आम्हाला संपर्क साधावा। जिथे तुम्हाला कुठच्या प्रकारची कमी भासत असेल तुमच्यापर्यंत जेवण पाणी पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे हॉलचं नाव काय आहे आणि दादा एक्झिबिशन हॉलचं नाव काय आहे? या ठिकाणी किती मराठा समाज या ठिकाणी बसू शकतोय? इथे वासी एक्झिबिशन सेंटर मध्ये कमीत कमी 50,000 ते 80,000 मराठा समाज इथे झोपू शकतो, त्यांची व्यवस्था होऊ शकते। बघितलं तर नवी मुंबई या ठिकाणी मराठा बांधवांनी, महाराष्ट्रभरातून आलेल्या मराठा बांधवांची कशा पद्धतीनं सोय केलेली आहे, त्यांची गैरसोय होणार नाही याची पूर्णपणे काळजी इथला मराठा बांधव घेत आहे। आपण बघू शकतो त्यांनी कशा पद्धतीने या ठिकाणी तयारी केलेली आहे। एक मराठा, एक मराठा, एक मराठा, लड़ेंगे जीतेंगे, हम सब जरांगे, लड़ेंगे जीतेंगे, हम सब जरांगे।